बाळा, तिच्या बाबांनी नकार दिला असेल तिच्या गाण्यासाठी, म्हणून बहुतेक ती येणार नसेल ना. अगं ओवीने मला प्रॉमिस केलं होतं की ते येणार म्हणून. मी एक काम करतो, तुझा फोन घेतो आणि त्यांना फोन करून विचारतो की ते कुठपर्यंत आलेत ते. हे बघ, फोन करून त्यांना त्रास नाही द्यायचा अजिबात. तुला खात्री आहे की नाही ती येईल म्हणून? मग उगाच फोन नको करूस तिला, शांतपणे वाट बघ. ठीक आहे, नाही करत फोन. तू बघच ती येईल का नाही ते. सावली मॅडम, हो बघा ना हिला काय झालंय. हिची तब्येत अजिबातच बरी नाहीये. हो काय? अरे देवा, हिचं अंग गरम लागतंय. बाळा, काय होतंय तुला? माझं डोकं दुखतंय, माझं अंग गरम आहे. मी घरी जाऊ का प्लीज? ताई, काय करायचं? मॅडम तुम्ही काळजी करू नका, तिचं घर इथेच जवळ आहे. मी तिला घरी सोडून येऊ का? बरं ठीक आहे, तिच्या आईला म्हणावं की काही लागलं तर मला फोन करा. आणि हो, तिला डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जा प्लीज. आई, मला पण खूप भूक लागली असते बघ. पोटात कावळे वाटायला लागले असतात. मी काहीतरी खायला आण का? तसं पण क्षमा मावशी जातीच आहे ना, मी जाते तिच्या बरोबर. अरे पण येऊ दे त्याला, मी काहीतरी खायला देते त्याला. हो, पण फार लाड नका करू हं त्याचे, सवय लागेल त्याला. असू द्या हो, लहान आहे तो, एवढे तर चालतच. बरं, ए हट्ट नाही करायचा. हाव हाव, क्षमा मावशी, फॉलो मी. काकू, विठुरायाची मूर्ती काढ, मला पाया पडायचंय. काय आज काय विशेष? नाही म्हणजे काही खास कारण असल्याशिवाय आपण ती मूर्ती बाहेर काढत नाही ना, म्हणून विचारलं. काय साकडं घालायचंय देवाकडे? काकू, मला काहीही करून गुरुकुलला जायचंय, पण आपल्या घरातले सगळेच जाणार आहेत ना तिथं. मग आपल्या दोघींना इथे अडकून पडावं लागेल. आता विठुरायाच काहीतरी मार्ग काढू शकतो, म्हणून त्याला बाहेर काढूया. ठीक आहे, काढते. काकू, हा कोणाचा चष्मा आहे? मूर्ती सोबत कसा? बाळा, असेल कोणाचा तरी जुना. देख. काकू, तू खोटं बोलते. विठुरायासमोर खोटं नाही बोलायचं, सांग मला. कोणाचा आहे चष्मा? बाळा ऐक ना, मी तुला हे सगळं नाही सांगू शकत, प्लीज. नाही, मला सांग सांग सांग. ओवी नको ना. सांग, विठुरायाची शपथ आहे तुला, सांग मला. ठीक आहे, बस इथे. मी तुला सांगते, पण विठुरायाची शपथ घेऊन प्रॉमिस करायचं मला की तू ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही. सारंगला तर अजिबात नाही. कोणाला सांगणार नाही, सांग मला. प्रॉमिस? प्रॉमिस.